काल मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी मिळून जागा वाटणीवर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्यानुसार गोंदिया भंडाराची विधान परिषदेची जागा जी आहे ती काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे आणि काँग्रेसच्या वाट्याला आल्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचे नगरसेवक, नगरपंचायतचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या सगळ्या मतदारांमध्ये अतिशय उत्साह संचार झालेला आहे. उमेदवार किती आपल्याकडे यादी आली आहे त्यांची इच्छुक उमेदवाराची? 4 ते 5 उमेदवारांची निवडणूक लढण्याची तयारी आहे. काही लोकांनी फॉर्मसुद्धा त्या ठिकाणी आणलेले आहेत. आता या गोंदिया भंडारा विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता माजी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची प्रभारी निरीक्षक म्हणून निवड झालेली आहे. माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी गोंदिया भंडाराच्या निवडणुकीकरता निरीक्षक म्हणून नानाभाऊ पटोले यांची नियुक्ती केलेली आहे. नानाभाऊ पटोले यांच्या अहवालानुसार प्रदेश काँग्रेस कमिटीची जी आमची पार्लमेंटरी बोर्ड आहे ते बोर्ड बसून निर्णय घेतील व त्यावर शिक्कामोर्तब करतील. ज्याच्या नावावर शिक्कामोर्तब करतील त्याला अधिकृतपणे फॉर्म भरावा लागेल काँग्रेसचा आणि त्यानंतर निवडणुकीला सुरुवात होईल. उमेदवार केव्हा ठरणार आपला? बघा, एक स्ट्रॅटेजी म्हणून आमचा उमेदवार अजूनपर्यंत आम्ही ठरवून जाहीर नाही केलेला आहे. BJPकडे पाशवी बहुमत आहे असा दावा ते लोक करत आहेत. महायुती म्हणून त्यांच्याकडे 85% मतदान असल्याचा दावा भाजपाचे वरिष्ठ नेते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये करत आहेत. 85% मतदार असल्यावर सुद्धा जर BJP आणि महायुती आपले नाव जाहीर करत नाही आहे तर त्याचाच एक स्ट्रॅटेजी, निवडणुकीला जिंकायला लढायला एक स्ट्रॅटेजी लागते. त्या स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने आम्हीसुद्धा आपला उमेदवार ऐन वेळेवर जाहीर करू, परंतु उद्या दुपारनंतर केव्हाही उमेदवार जाहीर होऊ शकतो. माजी आमदार काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र हे तिकीट मागण्यासाठी भाजपकडे गेले होते अशी सूत्राची माहिती होती, काय सांगणार? सूत्र म्हणजे काय, मीडियामधूनच माहिती मिळते आणि मीडिया कशा प्रकारचा आहे तुम्हाला माहीतच आहे आणि मीडियाच्या सगळ्या बातम्या खऱ्या होत्यात असं काही नाही आहे. मला पण तुमच्याच लोकांकडून या गोष्टीची माहिती मिळाली, परंतु गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा मुलगा प्रफुल्ल अग्रवाल हा गोंदिया नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या याच्यातून स्वीकृत सदस्य आहे. त्यामुळे त्यांचा कुठेही इकडे तिकडे जाण्याचा प्रश्न नाही. ते जेव्हा केव्हा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल ते काँग्रेसकडूनच उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल करतील.